नमस्कार, मी अश्लेषा शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपण रोज सोशल मीडिया, वृत्तपत्र इकडे ऐकत असतो स्टॉक मार्केट बद्दल, म्युच्युअल फंड बद्दल. पण जेव्हा यात इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ येते तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की आपले पैसे सेफ तर असतील ना, किंवा आपल्या पैशांना कुठे धोका नसेल ना. पण याच सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन इन्व्हेस्टमेंट कशी करायची, त्याची कमीत कमी अमाऊंट काय असायला हवी, त्याची सुरुवात कशी करायला हवी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनेकांपाशी नसतात. आणि याच सगळ्या बेसिक प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत फील गुड वेल्थ क्लबचे संचालक, चार्टर्ड फायनान्शियल गोल प्लॅनर आणि ज्यांना मागच्या 20 वर्षापासून व्हॅल्यू सेलिंगचा अनुभव आहे असे सचिन मुलमुले. आपण त्यांच्याचकडनं या विषयावर अधिक सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार सर, तुमचं मनापासून स्वागत आहे शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये. जसं की मी आता तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं CFGP, तर अनेकांना याचा फुल फॉर्म माहिती नाही, याचा अर्थ माहिती नाहीये. तर काय काम असतं नेमकं CFGPचं आणि काय त्याचा फुल फॉर्म आहे? CFGP म्हणजे चार्टर्ड फायनान्शियल गोल प्लॅनर. म्हणजे ही अशी व्यक्ती आहे जी तुमचं फायनान्शियल गोल किंवा वेल्थ गोल डिफाईन करण्यासाठी मदत करते. अच्छा. फक्त वेल्थ गोल डिफाईन करते असं नाही, रिअलिस्टिक वेल्थ गोल डिफाईन करते. आता गोल तर डिफाईन झालं, मग त्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रवास आहे त्या प्रवासाचा आराखडा बनवून देते. बरं, हा प्रवास आहे ना, हा अतिशय कंटाळवाणा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये कुणीतरी सोबत हवा, तर ही सोबत देणारी व्यक्ती म्हणजे CFGP. आता या प्रवासामध्ये ना भरपूर वळणं असतात आणि प्रत्येक वळणावर पैशाशी संबंधित निर्णय घ्यावे लागतात. आणि जनरली पैशाच्या संबंधित जे निर्णय आहे ते इमोशनली घेतले जातात. तर ते इमोशनली न घेता रॅशनली घेण्यासाठी हे CFGP मदत करतात. म्हणजे जर आपण याचा सगळा जर सार काढला तर CFGP ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या फायनान्शियल फ्रीडम जर्नीमध्ये आपल्यासोबत सोबत राहते. अशी व्यक्ती म्हणजे चार्टर्ड फायनान्शियल गोल प्लॅनर. आणि अजून शेवटचं महत्वाचं असं की वेल्थ क्रिएशन नंतर ही वेल्थ क्रिएट करताना ती प्रोटेक्ट पण झाली पाहिजे आणि या वेल्थचा पूर्ण उपभोग घेतल्यानंतर ही वेल्थ ट्रान्सफर पण झाली पाहिजे. तर या तिन्ही फेज मध्ये मदत करणारी व्यक्ती म्हणजे CFGP. नक्कीच. तुम्ही जसं आता सांगितलं फायनान्शियल फ्रीडम बद्दल तुम्ही बोललात, तर फायनान्शियल दृष्ट्या जर आपण बोलायला गेलं तर काय आहे ही नेमकी टर्म फायनान्शियल फ्रीडम? फायनान्शियल फ्रीडम आपण साधारणतः नेहमी ही टर्मिनॉलॉजी ऐकत असतो. तर आता बघा, मी खूप मेहनत करतो, पैशासाठी मेहनत करतो आणि मी इन्कम जनरेट करतो. पण मला माझ्या आयुष्यामध्ये अशा फेजला जाऊन पोहोचायचं आहे की माझा पैसा तेव्हा मेहनत करेल आणि तो माझ्यासाठी पैसे कमवेल आणि मला इन्कम करून देईल. तर ही जी फेज आहे याला आपण फायनान्शियल फ्रीडम असं म्हणू. इन्कम जर आपण म्हणायला गेलं तर इन्कम आपण हे खूप अशी नॉर्मल जनरली वापरणारा शब्द आहे. पण फायनान्शियल दृष्ट्या इन्कमचं काय महत्व आपल्याला म्हणता येईल किंवा काय आहे? एकदम सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय, इन्कम म्हटल्यानंतर ना आपल्याला त्याचं बेसिक समजून घेणं फार आवश्यक आहे. आता फॉर एक्झाम्पल, इन्कम जेव्हा पैशाची देवाणघेवाण होते ना तेव्हाच इन्कम जनरेट होतं. अच्छा. आता माझं जे इन्कम आहे ते कोणाचा तरी खर्च आहे आणि माझा जो खर्च आहे ते कोणाचा तरी इन्कम आहे. बरोबर. जर या दृष्टीने आपण इन्कमला समजलं तर नक्कीच आपल्याला इन्कमच्या बाबतीत करायचं काय आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत मला काय निर्णय घ्यायचे आहे हे निर्णय आपण व्यवस्थित घेऊ शकू जर आपल्याला इन्कमची ही डेफिनेशन कळली तर. आता साधारणतः आपल्या सगळ्यांना दुःख काय होतं, माझा खर्च वाढतोय. पण मी आत्ताच म्हटलं, माझा इन्कम कोणाचा तरी खर्च आहे आणि कोणाचा तरी म्हणजे माझा खर्च कोणाचा तरी इन्कम आहे. मग माझा खर्च वाढतोय म्हणजे कोणाचा तरी इन्कम वाढत असेल आणि त्याचा इन्कम जर वाढत असेल तर त्याची प्रॉफिटेबिलिटी पण वाढत असेल. तर मग मी ज्याची कोणाची प्रॉफिटेबिलिटी वाढते आहे त्याच्यातनं थोडासा पोर्शन जर माझ्याकडे आला तर माझ्या होणाऱ्या खर्चाचं दुःख मला राहणार नाही. बरोबर. तर म्हणून इन्कमला या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे की इन्कम आणि खर्च हे एकाच वेळेस अस्तित्वात येणाऱ्या गोष्टी आहे. नुसतंच इन्कम होत आहे, नुसतंच खर्च होत आहे असं कधीच होऊ शकत नाही. तर इन्कमला या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. आपण जे सतत ऐकत असतो की इन्कम मायनस खर्च इज इक्वल टू सेव्हिंग, हे आणि दुसरं पण ऐकलं असेल की इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू खर्च करायला पाहिजे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणता येईल यांना आपल्याला. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणण्यापेक्षा म्हणजे हे जे बोलतोय की नाही आपण, हे प्रक्रियेबद्दल बोलतोय. म्हणजे सेव्हिंग ची मेथड काय आहे किंवा सेव्हिंग पहिले करायची की खर्च पहिले करायचा याच्याबद्दल सांगणारा स्टेटमेंट आहे. पण आपण आता समजून घेऊ
सेव्हिंग म्हणजे काय, हो. म्हणजे बेसिकली सेव्हिंग म्हणजे काय हे समजून घेऊ. तर माझा इन्कम तर झाला. आता इन्कम झाल्यानंतर मी तो खर्च करणार आहे. अगदी. आता मी हे खर्च केव्हा करणार आहे, भविष्यामध्ये खर्च करणार आहे. तर माझ्या इन्कमचा जो पोर्शन जो मी आज आत्ता या क्षणाला खर्च करत नाहीये, मी फ्युचरमध्ये खर्च करणार आहे. होऊ शकतं मी 1 आठवड्याने खर्च करणार आहे, होऊ शकतं मी 1 महिन्यानी खर्च करणार आहे, होऊ शकतं मी 1 वर्षांनी खर्च करणार आहे किंवा 10 वर्षांनी खर्च करणार आहे, पण आज आत्ता या क्षणाला खर्च करणार नाही आहे. या पोर्शनला आपण सेव्हिंग म्हणायला पाहिजे. अच्छा. आपण सेव्हिंग तर करतो, पण सेव्हिंगला अनेक गोष्टींपासून धोका असतो, किंवा जसं आपला इन्कम वाढला तसं आपल्या गरजा वाढत जातात. आपलं असं वाटतं की हे घेऊ दे, ते घेऊ दे. तर आपण सेव्हिंग कशी जपून ठेवायला हवी, त्याला धोकापासून कसं वाचवायला हवं? अतिशय सुंदर प्रश्न विचारला. काय होतं की इन्कमचा जो पोर्शन जो भविष्यामध्ये खर्च करणार आहे त्याला आपण सेव्हिंग म्हणतो. जे भविष्यामध्ये खर्च करायचा आहे म्हणजे तितके दिवस मला तो सांभाळून ठेवायचा आहे, बरोबर ना. तर हे सांभाळून ठेवणं फार महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा धोका आपल्या सेव्हिंगला तो म्हणजे महागाईचा. म्हणजे आपल्या सेव्हिंगचा जर कोणता नंबर 1 दुश्मन जर कोणी विचारला तर महागाई हे नंबर 1 दुश्मन आहे. अच्छा. तर सगळ्यात पहिले आपल्याला सेव्हिंगला आपल्या महागाईपासून वाचवायचं आहे. अगदीच. पण त्यानंतर दुसरा धोका काय आहे की समजा मी आता हे सेव्हिंग करतोय, याला मी कुठे प्रॉपर पद्धतीने या सेव्हिंगला जर मी हाताळलं आणि हे हाताळत असताना जर माझ्यावर टॅक्सची लायबिलिटी जास्त आली तर माझ्या सेव्हिंग मधनं टॅक्सचा पोर्शन पण निघून जाईल. बरोबर. तर मला टॅक्स इफेक्टिव्ह पद्धतीने पण याला हाताळता आलं पाहिजे. आपल्याला टॅक्स चोरायचा नाहीये, पण जे काही लॉज अवेलेबल आहे टॅक्सेसच्या बाबतीत तर त्याचा चांगला फायदा घेऊन प्रॉपर प्लॅनिंग करून माझ्या सेव्हिंगला एक चांगली ट्रीटमेंट द्यायची आहे. हा झाला दुसरा. आणि आपल्या सेव्हिंगला तिसरी एक ट्रीटमेंट अशी असली पाहिजे की आता मला सांगा की हा जो सेव्हिंग जे आहे ते आपल्याला भविष्यात खर्च करायचं आहे. खर्च करणं म्हणजे काय, खर्च करणं म्हणजे काहीतरी विकत घेणं. काय विकत घेऊ आपण, एक तर वस्तू विकत घेऊ किंवा एखादी सर्व्हिस विकत घेऊ. सर्व्हिस किंवा वस्तू या दोनपैकीच काहीतरी आपण विकत घेऊ. आता हे जेव्हा विकत घेतोय आपण म्हणजे आपल्या सेव्हिंगनी चांगल्या प्रकारचं विकत घेण्यासाठी मदत करायला पाहिजे. याचाच अर्थ असा त्याची क्रय शक्ती वाढली पाहिजे आणि त्याचा परचेस पॉवर वाढला पाहिजे. आता आपण याला छोटंसं एक्झाम्पल मध्ये घेऊ. मी तुम्हाला थोडंसं जास्त बोलतोय पण आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. आता असं आपण इमॅजिन करूया की माझ्याकडे एक वस्तू आहे, ही मला पुढच्या वर्षी विकत घ्यायची आहे. त्याची आज किंमत 100 रुपये आहे आणि मी माझ्या इन्कम मधनं 100 रुपये बाजूला काढून ठेवले कारण का ही मला पुढच्या वर्षी विकत घ्यायची आहे, बरोबर आहे. पण महागाई आल्यामुळे पुढच्या वर्षी ही किंमत, ही जी वस्तू आहे ही समजा 107 रुपयाची झाली आणि माझ्याकडे 100 रुपये मी बाजूला काढून ठेवले आणि मी जर 1 वर्षाने ती वस्तू विकत घ्यायला गेलो ते 100 रुपये पुरतील का मला, नाही पुरणार. म्हणून महागाईला कन्सिडर करणं फार आवश्यक आहे जेव्हा आपण सेव्हिंग बाजूला ठेवतो. अच्छा. आपण सेव्हिंग बद्दल बोललो आणि इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या टर्म थोडाफार सेम वाटतात, पण फायनान्शियल दृष्ट्या जर बघायला गेलं तर त्यामध्ये खूप फरक असतो. तर यातील नेमका फरक काय आहे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये? बरोबर आहे तुमचा प्रश्न, कारण का इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मध्ये पुष्कळ वेळा गल्लत होते. बेसिकली काय होतं की मला ही सेव्हिंग केव्हा वापरायची आहे, भविष्यामध्ये वापरायची आहे. आता भविष्यामध्ये वापरत असताना म्हणजे भविष्यात खर्च करायच्या करेपर्यंत ही मला कुठेतरी ठेवायची आहे, बरोबर. तर ही कुठेतरी ठेवणे या प्रक्रियेला इन्व्हेस्टमेंट म्हणायचं सोप्या भाषेमध्ये. म्हणजे जोपर्यंत मला खर्च करायचा नाही तोपर्यंत मला ती कुठेतरी ठेवायची आहे, याला म्हणायचं इन्व्हेस्टमेंट सोप्या भाषेमध्ये. तर लोकांना इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय वाटतं, अरे मी लँड घेतली, मी हे घेतलं, मी प्रॉपर्टी घेतली, हे सगळं नंतर. पण बेसिक इन्व्हेस्टमेंटची डेफिनेशन जर समजून घ्यायची असेल तर माझा सेव्हिंग जोपर्यंत मला खर्च करायचा नाही तोपर्यंत मी जिथे ठेवतो या ऍक्टिव्हिटीला इन्व्हेस्टमेंट म्हणायची. अच्छा. जसं की तुम्ही आता सांगितलं की आपली एखादी वस्तू ज्याची व्हॅल्यू वाढत जाईल जसा वेळ वाढत जाईल, तर याला डिफाईन करण्यासाठी एखादी अशी टर्म आहे का फायनान्शियल दृष्ट्या जर बघायचं झालं तर? तर आता टर्म म्हटलं तर महागाईचा दर, इन्फ्लेशन बेसिकली. आता इन्फ्लेशन कसं काम करतं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल, माझ्या आयुष्यातलं एक्झाम्पल देतो. फार जवळचं एक्झाम्पल आहे म्हणून ते एक्झाम्पल देतो. जवळजवळ 40 वर्षापूर्वी
आम्ही आमच्या घरातला आनंद सेलिब्रेट करण्यासाठी पेढे विकत घ्यायचो. आता पेढ्याचं इतकं काही प्रूफ राहिलं नाही, परंतु तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा की आज आपल्या घरी म्हणजे काहीतरी कारणाने पेढे येणार आहे, पहिला नंबर आला म्हणून पेढे. तर तेव्हा पेढ्याची किंमत 25 पैसे होती. अच्छा. आणि आज पेढ्याची किंमत 10 रुपये आहे कमीत कमी. तर या गेल्या 40 वर्षामध्ये 25 पैशाचा पेढा हा 10 रुपयाचा झाला. आता हे माझ्या समोर बघितलेलं आहे. असंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अनुभव असतो. आता तर 25 पैसे लोकांना पाहायला पण नाही, माझ्या मुलीला 25 पैसे पाहायला पण नाही भेटत आहे, बरोबर. तर हा जो वाढलेला रेट आहे, म्हणजे ही वाढलेली किंमत आहे, ही एका दिवसात नाही वाढली, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या रेटने वाढत गेली, बरोबर आहे. तर ज्या रेटने वाढत गेली त्याला म्हणतात महागाईचा दर किंवा इन्फ्लेशन रेट. तर या एक्झाम्पल मध्ये 40 वर्षामध्ये 25 पैशाचा पेढा 10 रुपये होणे, ह्याचा इन्फ्लेशन रेट जर आपण काढला तर जवळजवळ 10% आसपास येतो. अच्छा. पण आता आपलं रुटीन लाईफ पेढ्याच्या भरोशावर तर नाही चालत. आपला दूध, किराणा, एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टींमुळे आपली लाईफस्टाईल, आपल्या लाईफस्टाईलमध्ये हा आपल्या लाईफस्टाईलचा पार्ट आहे, बरोबर आहे, रोजचे खर्च जे आहे. तर साधारणतः रेकॉर्ड जर काढला तर 6 ते 7% हा इन्फ्लेशनचा रेट असतो. अच्छा. म्हणजे मग एक्झाम्पल मध्ये म्हटलं 100 रुपयाची वस्तू पुढच्या वर्षी 107 ची होईल, त्याच्या पुढच्या वर्षी 114 पॉईंट समथिंगची होईल, असं करत करत 7% साधारणतः महागाई वाढत चाललेली आहे. जर दुसरं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर 10 रुपये लिटर जर पेट्रोल असेल पहिले काही वर्षांपूर्वी, तर ते आता 105 रुपये झालेलं आहे. त्यानंतर दुधाची किंमत 6 रुपये लिटर दूध 72 रुपये लिटर झालेलं आहे. तर हे एका दिवसात नाही वाढलं, या महागाईच्या दराने वाढत गेलं. तर एक ऑन अन ॲव्हरेज 6 ते 7% महागाई असते असं आपण मानतो, किंवा हे आजपर्यंतचं कॅल्क्युलेशन आहे. तर याला आपल्याला कन्सिडर करणं फार आवश्यक आहे जेव्हा आपण सेव्हिंगला बाजूला ठेवतो किंवा इन्व्हेस्ट करतो तेव्हा. फायनान्स मध्ये जर बघायचं झालं तर ऍसेट ही जी टर्म आहे, काय आहे नेमकी ही टर्म आणि त्याचे काय वेगळे वेगळे प्रकार आहेत? आता बघा, आपण आता काय म्हटलं की जोपर्यंत मला खर्च करायचा नाही आहे तोपर्यंत मला पैसे कुठेतरी ठेवायचे, म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट आहे. आता माझ्याकडे काय काय ऑप्शन आहे. घरी मी एक डब्बा घेतो, डब्यामध्ये ठेवतो, किंवा मी बँकेमध्ये जातो, बँकेमध्ये एफडी करतो. मला 5 वर्षांनी पैसे लागणार आहे तर मी 5 वर्षाची एफडी करतो. किंवा मला असं वाटलं की मी सोनं घेतो आणि सोनं नंतर मग विकील, कारण का सोन्याचे भाव वाढतात, मग ते विकील, तर ही सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट झाली, बरोबर आहे. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण जी इन्व्हेस्टमेंट केली तर ही कुठे केली, ही कुठे करायला पाहिजे, तर ही ऍसेट मध्ये करायला पाहिजे. आता नेमका प्रश्न हा आहे की ऍसेट म्हणजे काय. तर ऍसेट म्हणजे ही अशी वस्तू, एकतर ती स्वतःचा भाव वाढवते, म्हणजे स्वतःची व्हॅल्यू वाढवते जसा जसा वेळ समोर जाईल तसं तसं, किंवा ती एक रेग्युलर इन्कम करून देण्याची त्याच्यात कॅपॅसिटी राहील, किंवा या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असेल. तर आता आपण एक्झाम्पल घेतलं, डब्यामध्ये मी पैसे ठेवले, तर हा स्वतःची व्हॅल्यू वाढवत आहे का, नाही वाढवत आहे. तो आपल्याला रेग्युलर इन्कम करून देईल का, नाही करून देणार, म्हणजे ती ऍसेट झाली का, नाही झाली. पण समजा जर मी गोल्डमध्ये ठेवले तर गोल्ड रेग्युलर इन्कम करून देईल की नाही माहिती नाही, परंतु तो स्वतःची व्हॅल्यू वाढवतोय, बरोबर आहे. म्हणजे गोल्ड ही काय झाली, ऍसेट झाली. तसंच सिल्वर, म्हणजे सिल्वरची रेट पण वाढतच जातात, बरोबर आहे, तर ती पण ऍसेट झाली. समजा मी जर एखादी कमर्शियल प्रॉपर्टी घेतली आणि तिथून जर मला दर महिन्याला इन्कम यायला सुरुवात झाली, रेंटल इन्कम म्हणू आपण, त्याला आपण ऍसेट म्हणू, बरोबर. किंवा मी जमीन घेतली, जमीन घेतल्यानंतर काही वर्षांनी मी त्याला विकायला जातो, त्याची व्हॅल्यू वाढलेली असते, तर आपल्या डेफिनेशन प्रमाणे ती पण ऍसेट झाली. अजून एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इक्विटी किंवा शेअर, ही पण ऍसेट आहे, कारण का शेअरचे भाव वाढत जातात. आता इथे तुम्ही एक ऑब्जेक्शन घ्याल, अरे आमच्या शेअरमध्ये पैसे डुबले वगैरे वगैरे वगैरे, अनेकांचं म्हणणं असतं. पण शेअर पण ही एक ऍसेट आहे, कारण त्याच्यात आपल्याला ओनरशिप भेटते कंपनीची, आणि कंपनीची ग्रोथ होते जशी शेअरची पण ग्रोथ होते, पण शेअर पण ही ऍसेट आहे, पण प्रॉपर शेअर घेतला गेला पाहिजे. तर मग आपलं डिस्कशन जरा कन्फाईन करण्यासाठी एक पर्टिक्युलर इक्विटी न म्हणता आपण ग्रुप ऑफ इक्विटीचा विचार केला तर फॉर एक्झाम्पल त्याला म्हणता येईल सेन्सेक्स, म्हणजे 30 मोठ्या कंपन्यांच्या शेअरचा जर ग्रुप घेतला त्याला आपण इक्विटी म्हणू, आणि बोलण्यासाठी डिस्कशनसाठी त्याला आपण सेन्सेक्स म्हणू. म्हणजे कोणता शेअर डुबला चढला हा विषय नको आपल्याला, तर सेन्सेक्स म्हणू.
तर आता कोणत्या कोणत्या ऍसेट झाल्या? ऍसेट झाल्या गोल्ड, सिल्वर, FD, लँड, रेंटल प्रॉपर्टी आणि त्यानंतर सेन्सेक्स. बरोबर. हे झाले ऍसेट्स. अच्छा. इन्व्हेस्टमेंट करताना अनेकाच्या डोक्यात असतं की म्हणजे असं आमिष दाखवलं जातं की तुम्हाला इतक्या काळात तुमचा पैसा डबल होऊन मिळेल. तर जो डबलचा कन्सेप्ट येतो त्याच्यासाठी काही रूल आहे का फायनान्शियल दृष्ट्या बघायला गेलं तर? ओके, आता बघा, हे समजण्याआधी म्हणजे हा प्रश्न घेण्याआधी आपण हे सगळ्या ऍसेटनी वेगवेगळ्या ऍसेटनी कसा परफॉर्मन्स केला आजपर्यंत ते पहिले बघून घेऊ. मग हा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अजून चांगल्या पद्धतीने देता येईल. तर आपण ऍसेट कोणत्या कोणत्या बघितल्या? गोल्ड बघितलं, सिल्वर बघितलं, त्यानंतर लँड बघितली. तर एक वर्षामध्ये म्हणजे रिसेंटली काय झालं हा रिअल डाटा नसतो. लॉंग ड्युरेशन मध्ये काय झालं तर आपण काय केलं, गेल्या 40 वर्षामध्ये या सगळ्या ऍसेटनी कसा परफॉर्म केला हे आपण थोडं म्हणजे आता बघू. आणि मग आपल्याला अंदाज येईल की कोणती ऍसेट आपल्याला जास्त पैसे बनवून देते किंवा ती इन्फ्लेशनला बीट करते किंवा तिची परचेस पॉवर वाढवून देते. आपण सगळ्यात बघितलं होतं पहिले, परचेस पॉवर पण त्याला वाढवायचा आहे. तर जर आपण पर्सेंटेज टर्म मध्ये बघितलं, जसं इन्फ्लेशन कसं बघितलं होतं आपण पर्सेंटेज टर्म मध्ये, महागाईचा दर वर्षाला कितीनी महागाई वाढते, तसंच या सगळ्या ऍसेटनी एक तर स्वतःची किंमत किती वाढवली आहे किंवा मला रेग्युलर इन्कम काय पर्सेंटेजनी करून दिलं असं आपण बघू. तर 40 वर्षाचा डाटा म्हणजे 1982 तो 22 पर्यंत आपण घेतलेला आहे. रिसेन्सी बायन्स आपल्याला अवॉइड करायचा आहे म्हणून हा 40 वर्षाचा डाटा आपण घेतलेला आहे. तर या 40 वर्षामध्ये सोन्याने जवळजवळ 9% रिटर्न दिलेला आहे. आता गेल्या वर्षामध्ये किंवा आता रिसेंटली सोन्याबद्दल वेगळी चर्चा चालू आहे, पण आपण लॉंग टर्मचा जर ड्युरेशन घेतला तर सोन्याने आपल्याला 9% रिटर्न दिलेला आहे. ही फिगर तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सिल्वरनी 8.5%च्या आसपास, मी सगळ्या राऊंड अप करून फिगर सांगतोय, 8.5% रिटर्न दिलेला आहे. दर वर्षाला 8.5% वाढत त्यांनी आपली किंमत वाढवून दिली आहे 40 वर्षामध्ये. आता एखाद्या व्यक्तीने 40 वर्षापूर्वी FDच केली असती आणि तो कंटिन्यू FD करत राहिला असता तर FDचे दरवेळेस वेगवेगळे दर होते. तर सगळ्याचा ऍव्हरेज काढला तर साधारणतः त्याला 8.5%नी रिटर्न आलेले आहे. ठीक आहे. आता रेंटल यील्ड किंवा रेंटल प्रॉपर्टीनी मला किती किराया बनवून दिला, तर हा जर डाटा काढला पूर्ण भारताचा कोणत्याही स्टेटचा तर 4%च्या वर कुठेच भेटत नाही. ठीक आहे. आता लँडचा अप्रिसिएशन हा एक डिस्प्यूटवाला प्रश्न आहे, परंतु खूप चांगल्या शहरांमध्ये म्हणजे मेट्रोजमध्ये जसं बॉम्बे किंवा पुणे इथला सगळा डाटा काढला तरी 9%च्या आसपासच अप्रिसिएशन लँडच्या बाबतीत भेटलेला आहे. आता आपण हे सगळे रिटर्न बघितले, सगळ्या ऍसेट्सचे रिटर्न बघितले. एक ऍसेट राहिला आपला, कोणता? सेन्सेक्स. मग सेन्सेक्सने किती रिटर्न दिला? जर या 40 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर सेन्सेक्सनी रिटर्न दिला CAGR 15%. आता कोणत्या ऍसेटनी आपल्याला जास्त रिटर्न दिला? सेन्सेक्सने दिला. बरोबर आहे. महागाई किती होती 40 वर्षामध्ये? साधारणतः 6-7% होती. म्हणजे मला जितके रिटर्न भेटले त्याच्यातनं 6-7% काढून टाकावं लागेल मला, मग ते माझे रिअल रिटर्न होतील. तर मला माझ्या हातात किती भेटले? कोणत्या ऍसेटनी मला जास्त रिटर्न दिले? तर सेन्सेक्सने मला जास्त रिटर्न दिले. आता हे आपण समजून घेतलं प्रत्येक ऍसेट क्लासने आजपर्यंत कसं परफॉर्म केलं. हे क्लिअर झालं. पण आपले प्रेक्षक आहे ते म्हणते नाही हे पर्सेंटेज वगैरे आम्हाला कळत नाही, कारण का आपले प्रेक्षक मध्ये सगळे प्रेक्षक आहे जे नवीन आता ज्यांच्या ह्याच्यात पैसा येणार आहे ते पण यंग जनरेशन वाले पण असतील, हाऊस वाईफ असतील, वर्किंग वुमन असतील, सिनियर सिटीजन असतील. ते म्हणते यार हे पर्सेंटेज मध्ये नको सांगू मला. तुम्ही एक वाक्य म्हणाले होते की परचेस पॉवर वाढवून दिला पाहिजे ऍसेटनी किंवा इन्व्हेस्टमेंटनी, माझं परचेस पॉवर वाढवून दिला पाहिजे. तर आपण याच एक्झाम्पलला दुसऱ्या प्रकारे समजून घेऊ. कसं? समजा जर मी 1000 रुपये 40 वर्षापूर्वी सोनं घेऊन 1000 रुपयाचं सोनं घेऊन ठेवून दिलं असतं आणि 40 वर्षांनी ते सोनं बाहेर काढून विकलं असतं तर मला त्या सोन्याने 1000 रुपयाचे किती करून दिले? असंच प्रत्येक ऍसेट क्लास बद्दल आपण विचार करू. तर प्रत्येक ऍसेट क्लासचा विचार केल्यानंतर आपल्याला त्याची पॉवर कळेल, त्याची परचेस पॉवर कळेल. तर समजा मी गोल्डमध्ये 1000 रुपये जर इन्व्हेस्ट केले असते 40 वर्षापूर्वी आणि ते जर आज मी विकायला काढलं असतं 40 वर्षानंतर आपल्या डाटाच्या हिशोबाने, तर त्यांनी मला जवळजवळ 28,000 करून दिले असते. म्हणजे 1000चे किती झाले? 28,000. म्हणजे 28 गुणा त्यांनी त्याची किंमत वाढवून दिली असते आपल्या पैशाची. हेच जर आपण सिल्वरचा विचार केला तर सिल्वरने 8.5% रिटर्न दिला होता, तर त्यांनी साधारणतः 25,000च्या आसपास आपले पैसे करून दिले असते. ठीक आहे. त्यानंतर अजून कोणतं राहिलं? सिल्वर.
सिल्वरनी जवळजवळ 8.5% रिटर्न दिले, त्यांनी पण 25,000च्या आसपास आपल्याला करून दिले असते. एफडीनी पण आपल्याला साधारणतः 25 पट पैसे करून दिले असते. आता एफडी राहिली एक गव्हर्नमेंटची एफडी, काही राहतात कॉर्पोरेट एफडी, ते 1% जास्त रिटर्न देतात. कंपन्या जे एफडी बनवतात ना, ते त्यांना जरी कन्सिडर केलं, 1% जास्त जरी कन्सिडर केला आपण, तरी त्यांनी 1,000चे जवळजवळ 36,000 रुपये आपल्याला करून दिलेले आहे 40 वर्षामध्ये. शेवटचा राहिला सेन्सेक्स. तर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, 1,000 रुपयाचे सेन्सेक्सनी 270 टाइम्स म्हणजे 2,70,000 रुपये करून दिलेले आहे. म्हणजे कोणत्या ऍसेटनी आपल्या पैशाची परचेस पॉवर वाढवून दिली? सेन्सेक्सनी. तर आता आपण किती जरी ऐकलं असेल की इथे उलाढाल खूप चालते, वर खाल होतं किंवा इथे रिस्क आहे, परंतु यांनी आपल्याला जो रिटर्न आणून दिला त्याला आपण डिनाय नाही करू शकत. आपल्याकडे डाटा आहे. तर मग याला व्यवस्थित आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता या सगळ्या एक्झाम्पल मध्ये आता आपण तुमच्या मूळ प्रश्नावर येऊ की डबल करणं वगैरे वगैरे. तर आता होतं काय की कोणी पण व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येतं आणि ते म्हणतात की आमच्याकडे छान प्रोडक्ट्स आहे, फायनान्शियल प्रोडक्ट आहे, तुम्ही इतके पैसे टाका, इतके पैसे तुम्हाला भेटतील, तर ते फिगर पाहून आपल्याला खूप छान वाटतं. कारण आपण वर्तमानात जगत असतो आणि ते फ्युचरच्या फिगर लाखामध्ये सांगितल्या तर फ्युचरमध्ये लाखाला किंमत नसते, तर ते आपल्याला कळत नाही. तर एक रूल ऑफ 72 म्हणून रूल आहे. तो रूल ऑफ 72 काय सांगतो की माझे पैसे किती वर्षात डबल होतील. सगळ्यांना क्युरियोसिटी आहे, माझे पैसे किती वर्षात डबल होतील, किती वर्षात डबल होतील. तर हा रूल ऑफ 72 सांगतो की किती वर्षात तुमचे पैसे डबल होतील. तर हा कॅल्क्युलेट कसा करायचा? समजा मी आता बँकेमध्ये गेलो आणि बँकेला म्हटलं की सर हे माझे 1,00,000 रुपये घ्या किंवा XYZ अमाऊंट घ्या, तुम्ही मला हे किती वर्षात डबल करून द्याल. तर तिथला रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, रेट ऑफ रिटर्न काय आहे तो बघायचा, त्यांनी 72ला भागायचं. म्हणजे आता 6% जर रेट ऑफ रिटर्न असेल बँकेचा आणि जर मी त्यांना 1,00,000 रुपये दिले तर 72 भागीला 6 किती झाले? 12. तर 12 वर्षात माझे पैसे डबल होतील. समजा कोणी जर मला 10% रिटर्न दिला तर माझे पैसे किती वर्षात डबल होतील? 72 भागीला 10, 7 वर्ष 2 महिने किंवा 4 महिने असं आपण समजू. समजा जर कोणी मला 14% 15% रिटर्न दिला तर माझे पैसे किती वर्षात डबल होतील? 72 भागीला 14 म्हणजे साधारणतः 3-3.5 वर्षामध्ये डबल होतील. आता कोणी जर आपल्याकडे विकायला आलं प्रोडक्ट, त्यांनी दुनियामधले कोणतेही एक्झाम्पल देऊ, कसेही कॅल्क्युलेशन देऊ, त्याला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे. खास करून गृहिणींना मला हे सांगायचं आहे, त्यांना एकच प्रश्न विचारायचा, दादा मला हे काही समजलं नाही, मी दिलेले पैसे तुम्ही किती वर्षात डबल करून द्याल, याचं मला उत्तर द्या. त्याला काहीतरी तो उत्तर द्यावं लागेल. तर तो 1 वर्ष म्हणेल, 6 महिने म्हणेल. मग आपल्याला ते 6 महिने 1 वर्ष पाहिल्यानंतर आपल्याला खूप वाटतं, अरे माझे पैसे तर फटाफट डबल करून देतात आहे, त्यांना मी जास्त पैसे दिले पाहिजे. तर इथे थांबायचं. जे काही उत्तर आपल्याला भेटेल त्या उत्तराने 72ला भागायचं. बरोबर आहे. मग आपल्याला रेट ऑफ रिटर्न कळेल, कारण का समोरचा रेट ऑफ रिटर्न आपल्याला सांगणार नाही. तो तर हे सांगतोय की असं कराल तर इतके पैसे भेटेल, तितके पैसे भेटेल. तर त्याला एवढंच म्हणायचं की बाबा माझे पैसे तुम्ही किती वर्षामध्ये डबल करून द्याल. डबल करून द्यायचं उत्तर आलं, त्या वर्षांनी 72ला डिवाइड करायचं, 72ला त्या वर्षांच्या फिगरने डिवाइड करायचं. जे काही उत्तर येईल तो झाला रेट ऑफ रिटर्न. आता हा रेट ऑफ रिटर्न आपल्या सगळ्या ऍसेट क्लासच्या मध्ये बसवून बघायचा, कारण का गेल्या 40 वर्षामध्ये सेन्सेक्सनी 15%च रिटर्न दिलेला आहे. पण इतकी मोठी मॅजिक केली आहे, पण जास्तीत जास्त रिटर्न किती दिला? 15%. एफडीनी 8.5, गोल्डनी 9. आणि हा जर म्हणतोय समजा 2 वर्षात डबल करतो किंवा 1 वर्षात डबल करतो, तर 72 भागीला 1 म्हणजे जवळजवळ 72% कंपाऊंडिंग रेट ऑफ रिटर्न दिला त्यांनी. मग अशी कोणती ऍसेट आहे की जी 72% रिटर्न देणार आहे? म्हणजे काहीतरी गडबड आहे. शेअर सारख्या व्यक्तीनी म्हणजे वस्तूंनी पण आपल्याला 15% रिटर्न दिलाय आणि हा 72% रिटर्न कुठून आणेल? म्हणजे तिथे काहीतरी गडबड आहे हे समजायचं आणि त्या इन्व्हेस्टमेंट पासून दूर राहायचं. तर हा रूल ऑफ 72 तुम्ही एकदम परफेक्टली लक्षात ठेवा. आपल्या प्रेक्षकांना वारंवार सांगणार आहे, हा रूल ऑफ 72 माहिती असेल तर आपल्या आयुष्यामध्ये प्रोडक्ट सिलेक्ट करताना गफलत होणार नाही, हे मी तुम्हाला ॲश्युअर्ड सांगतो. हा रूल ऑफ 72 नक्की लक्षात ठेवा. नक्कीच सर, तुम्ही आता सेन्सेक्स बद्दल पण खूप महत्त्वाची माहिती दिली की कसा तो रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला जास्त देतो, आपले पैसे डबल करण्यामध्ये कशी मदत करतो. तर सेन्सेक्स आणि म्युच्युअल फंड आपण हे टर्म ऐकत असतो, तर या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? आता सेन्सेक्स म्हणजे शेअर एवढं तर कळलं. तर आता आपण ना थोडंसं या सेन्सेक्स वरनच म्युच्युअल फंड समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण.
आता सेन्सेक्स म्हटल्यानंतर मी बोललो होतो की जवळजवळ 30 मोठ्या कंपन्यांचे शेअर आहे, बरोबर. आता 30 कंपन्यांचे जर शेअर आहे तर समजा मी असं ठरवलं, म्हणजे ऍक्च्युअल असं होत नसतं, पण आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी आपण समजू घे की मला एक सेन्सेक्स जर विकत घ्यायचा असेल, तर मला काय करावं लागेल, मला या सेन्सेक्स मध्ये जितक्या कंपन्या आहेत त्यांचा एक शेअर तरी घ्यावा लागेल, म्हणजे मला 30 शेअर घ्यावे लागेल. एक कॅल्क्युलेशन पर्पज साठी आपण हे करतोय. तर आता मी एक सेन्सेक्स विकत घ्यायला गेलो तर मला 30 कंपन्यांचे 30 शेअर घ्यायचे, एक शेअर घ्यायचे. आता जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं की प्रत्येकाचा जर एक शेअर घेतो तर मला किती पैसे लागतील, तर साधारणतः 90,000 1,00,000 रुपये लागेल. म्हणजे मला एक सेन्सेक्स घ्यायचा ठरवला, प्रत्येक कंपनीचा एक शेअर घ्यायचा ठरवला, तर मला 90,000 रुपये आज लागणार आहे, तेव्हा कुठे मी इथे एंट्री करू शकतोय. पण माझी 90,000 टाकण्याची हिंमत होत नाही, तसंच सेन्सेक्स बद्दल मला भीती वाटते आणि माझ्याकडे 90,000 एकदम टाकायला पैसे पण नाहीये. मग समजा आपण 5, 6, 10, 15, 20 लोकांनी असं ठरवलं की आपण सगळे मिळून 90,000 रुपये तयार करू. अच्छा, ठीक आहे. मी 5,000 देतो, एकाने म्हटलं मी 500 देतो, एकाने म्हटलं मी 20,000 देतो, एकाने म्हटलं मी 10,000 देतो. असं या सगळ्या लोकांनी आपापलं कॉन्ट्रीब्युशन टाकलं आणि एक पूल तयार केला, बरोबर आहे. म्हणजे आपण पहिले फंड पूल केला, प्रत्येकाकडनं पैसा घेतला त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे, तो एका ठिकाणी आणला. आता तो झाला 90,000. आता मी सेन्सेस घेऊ शकतो की नाही. मग जो आपल्या याच्यातला हुशार असेल ती व्यक्ती किंवा बाहेरचा एखादी व्यक्ती ज्याला याच्यातलं कळतं त्याला म्हणू बाबा हे आमचे पैसे घे आणि तू आता आम्हाला सेन्सेक्स मध्ये सेन्सेक्स विकत घेऊन दे. ठीक आहे. त्यांनी आपल्यासाठी सेन्सेक्स विकत घेतला. आता सेन्सेक्स रिटर्न देतो तर आपल्या 90,000 पण काहीतरी रिटर्न येईल, खालवर होईल, हा भाग नंतरचा आहे. पण आपण असं समजू की यांनी पण रिटर्न दिले. आता ह्या 90,000 समजा 1,35,000 रुपये झाले, म्हणजे 1.5 झाले. आणि मग आपण सगळ्यांनी ठरवलं की अरे यार वा वा छान छान, आपल्या पैशाचे 1.5 झाले. आता आपण काय करू, पैसे काढून घेऊ, सेन्सेक्स विकून टाकू. पुन्हा आपण त्या माणसाला सांगू दादा आमचा सेन्सेक्स विकून द्या. हा विकल्यानंतर ते पैसे कुठे येतील, पुन्हा पूलमध्ये येतील. आता हे वाटायचे, कसे वाटाल, ज्याने जितके दिले त्याला त्याचे 1.5 भेटेल, ज्यांनी 500 दिले त्याला 750 भेटेल, ज्यांनी 1,000 दिले त्याला 1,500 रुपये भेटेल, ज्यांनी 20,000 दिले त्याला 30,000 रुपये भेटेल. आता ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात म्युच्युअल फंड. म्युच्युअली सगळ्यांनी एका ठिकाणी फंड आणला. म्हणजे टेक्निकल भाषा अशी नसेल पण आपल्याला समजण्यासाठी आपण म्हणतोय की सगळ्यांनी तिथे एक ठिकाणी फंड आणला, म्युच्युअली ऍग्री होऊन, म्हणून त्याला म्युच्युअल फंड म्हणायचं. म्हणजे अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी जिथे पुष्कळ लोकांचा पैसा एकत्र येतो आणि त्या पैशाच्या भरोशावर इन्व्हेस्टमेंट केल्या जाते. आता सेन्सेक्स आणि म्युच्युअल फंड सेम आहे का असं तुमचं म्हणणं होतं, बरोबर. आता हे जे जमा केलेले पैसे मी इक्विटीमध्ये टाकले, म्हणजे सेन्सेक्स मध्ये टाकले. पण समजा मला जर गोल्ड मध्ये टाकायचे असेल तर गोल्ड मध्ये पण टाकू शकतो. मला जर त्या दुसरी ऍसेट होती सिल्वर, मी म्हटलं की नाही मला सिल्वर मध्ये टाकायचे, मला एकट्याला माझे एकट्याचे पैसे नाही टाकायचे, सगळ्यांनी मिळून एकत्र करू, म्हणजे फंड तयार करू, म्युच्युअल फंड, आणि त्याच्या भरोशावर सिल्वर ऍसेट मध्ये इन्व्हेस्ट करू. सगळ्यांनी मिळून एफडी मध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवलं तर ती एफडी झाली. तर म्युच्युअल फंड आणि सेन्सेक्स हे एक नाहीये. म्युच्युअल फंड काय झाला, प्रकार झाला. म्युच्युअल फंड काय झाला, जरिया झाला, बरोबर आहे. आणि ऍसेट क्लास कोणते वेगवेगळे बघितले, तर कोणत्याही ऍसेट क्लास मध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर म्युच्युअल फंड आपल्याला मदत करतं. म्युच्युअल फंड म्हणजे सेन्सेक्स असं बिलकुल नाही आहे. ठीक आहे. फक्त तो सेन्सेक्स किंवा इक्विटी सोबत वापरला जातो म्हणून आपल्याला असं वाटतं, किंवा मेजरली त्याच्यासाठीच वापरलं जातं भारतामध्ये म्हणून असं वाटतं. पण मला जे करायचं असेल कॉमनली मिळून एक ध्येय ठेवून ते म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडची खूप साधी सोपी सरळ व्याख्या तुम्ही प्रेक्षकांना सांगितली. अनेकांनी याबद्दल माहिती पण नसतं आणि असं मोस्टली म्हणतात की म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तर असं का म्हणतात हे जाणून घ्यायला आवडेल. परफेक्ट. आता तुम्ही याच्यामध्ये कोणता ऍसेट क्लास सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे? सेन्सेक्स म्हणून. सेन्सेक्स, परफेक्ट. सोनं इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असं डायरेक्टली म्हणता नाहीये, कारण का सगळ्यांना सेफ वाटतं सोनं घेतं. आता या म्युच्युअल फंडातले पैसे जर मी इक्विटी मध्ये टाकले तर नॅचरली माझे पैसे काय होईल, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क होईल, कारण का सेन्सेक्स हा मार्केट रिस्क सोबत रिलेटेड आहे. मग हे वाक्य तर बरोबर झालं ना, म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. आता रस्त्यावर तुम्ही चालले आहात, जर तुम्ही रस्त्यावर नियम पाळले नाही
तर यू आर सब्जेक्ट टू रोड ऍक्सिडेंट. बरोबर आहे वाक्य? बरोबर. आता हे जर मी तुम्हाला 10 वेळा येऊन सांगितलं तर तुम्ही रस्त्यावर येऊन जाणं सोडाल का? नाही, रस्त्यावर तर जायचंच आहे. मग काय पाळाल? काही नियम पाळाल, काही रूल पाळाल. आणि ऍक्सिडेंट व्हायचा असेल तर होणार आहे तो नक्की. पण आम्ही तुम्हाला गॅरंटीने सांगतोय की बाबा तुम्ही रस्त्यावर जात आहे तर यू आर सब्जेक्ट टू ऍक्सिडेंट. तसंच जर तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला आलात, किती जरी हुशार व्यक्ती तुमच्यासोबत जरी असेल तरी पण युअर इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, कारण का तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. बरोबर. क्लिअर? तर या रिस्क पासून आपल्याला घाबरायचं आहे की काय करायचं, काय करावं लागेल? म्हणजे मी प्रेक्षकांना विचारतोय तुमच्या मार्फत, काय करायला पाहिजे? रिस्क हाताळून त्याला परफेक्ट. रिस्क हाताळून मला इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. आता हा म्युच्युअल फंड इतका सुंदर काम करतो की मला तर रिस्क हाताळायची असेल तर मी थोडासा सेन्सेक्स, थोडीशी एफडी, थोडंसं गोल्ड, थोडंसं सिल्वर असं कॉम्बिनेशन पण घेऊ शकतो. बरोबर. तर मग म्युच्युअल फंड मला हे सगळं करायला मदत करतं. म्हणून म्युच्युअल फंड वेगळा, सेन्सेक्स वेगळा, आणि म्युच्युअल फंड हे एक व्हेकल आहे असं समजा. आणि जायचं कुठे, कोणत्या ऍसेट क्लासला जायचं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे ही व्हेकल वापरून. अच्छा, अगदी बरोबर सर. आणि फायनान्समध्ये बघायचं तर सिप म्हणून एक टर्म आहे, याबद्दल अनेकांना माहिती नाही, मला पण माहिती नाही, त्याबद्दल काय सांगाल? ओके. सिपची खूप चर्चा होते. आता सिपचा लॉंग फॉर्म काय आहे? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. अच्छा. आता फक्त या इथेच आपण थोडासा विचार करू. सिस्टमॅटिक म्हणजे काय? एका सवयीप्रमाणे, सिस्टमॅटिक पद्धतीने. सिस्टमॅटिक तर एक्सप्लेन करायची गरज नाही, सिस्टमॅटिक पद्धतीने. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्याचं मी प्लॅनिंग करतोय, दॅट इज कॉल्ड SIP. आता समजा माझ्याकडे एक मी बॉक्स ठेवला घरी आणि दर महिन्याला 1 तारखेला 10 रुपये त्याच्यात टाकायला सुरुवात केली, तर ही सिप झाली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. माझा ऍसेट क्लास चुकला असू शकतो, मी डब्यात टाकतो ते खरं योग्य की अयोग्य तो नंतरचा प्रश्न आहे. पण मी माझ्या सवयीबद्दल बोलतोय की दर महिन्याच्या 10 तारखेला किंवा 1 तारखेला मी 10 रुपये त्याच्यात जमा करतो, जी आपली आई करत असते, साधारण आजपर्यंत करत आली आहे, तांदळाच्या डब्यामध्ये ठेवत आलेली आहे. बरोबर आहे? ती सिपच करते. हे आहे सिप. मग सिप काय झालं? सिप ही एक सवय आहे. आता समजा जर मी ठरवलं की रोज सकाळी 5 किलोमीटर मी वॉक करील, काय इन्व्हेस्टमेंट आहे. कशासाठी इन्व्हेस्टमेंट आहे? हेल्थसाठी इन्व्हेस्टमेंट आहे. सिस्टमॅटिक आहे. मूड आला तर मी 1 दिवस करील, नाहीतर नाही करणार, 10 दिवस करणारच नाही, मग 1 दिवसात मूड झाला ती करील. इट इज नॉट सिस्टमॅटिक. इन्व्हेस्टमेंट प्लॅन तो पण असू शकतो, पण इट इज नॉट सिस्टमॅटिक. तर हे सिस्टमॅटिकली जर मी इन्व्हेस्ट करायची सवय मला लावली, मी माझी लाईफस्टाईल बनवली ती, तर त्याला म्हणायचं सिप. आता हे झालं खूपच काय म्हणतात त्याला, प्रेक्षक म्हणते अरे यार तुम्ही आम्हाला ऍक्च्युअल सिप म्हणजे सांगा, हे खूपच ज्ञान वाटून झाले तुम्ही. तर सिप आपण बेसिक समजलो. पण आपल्या सगळ्यांना ना पोस्टाची RD माहिती आहे. पोस्टाची RD काय असते? दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम RD मध्ये म्हणजे पोस्टामध्ये इन्व्हेस्ट होते. तर सेम म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट जर मी करायला लागलो दर महिन्याला 1 तारखेला, त्याला सिप म्हणायची. अच्छा. म्हणजे म्युच्युअल फंडामधली इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला एका विशिष्ट तारखेला केलेली सिप. झाली. मग जर मी डेली केली तर डेली सिप. अच्छा. मंथली केली तर मंथली सिप. क्वार्टरली केली तर क्वार्टरली सिप. सिंपल. बरोबर. तर सिप इज रेग्युलर इन्व्हेस्टमेंट. कुठे करतोय नंतरचा भाग, सॉरी कुठे करतोय नंतरचा भाग, पण पहिले मी करतोय ही ऍक्शन म्हणजे सिप. बरोबर. ही सवय असायला पाहिजे सुरुवातीपासून. तुम्ही आता सिप बद्दल सांगताना SIP बद्दल सांगितलं, तर SIP नेमकी काय आहे? ती सेफ आहे का? आणि SIP कधी बंद पडू शकते का? अनेकांना प्रश्न असतो, शंका असते की आपण जर तिथे पैसे टाकून राहिलो तर आपले पैसे सेफ आहे का? ती कधी बंद पडेल का? ओके. आता आपण बघितलं सिप ही एक सवय आहे. हो. सवय बंद पडणं योग्य की अयोग्य? सिप तर म्हणजे सवय बंद नको पडायला, ती जर झालेली तर नेहमीच फायदा करेल. रिस्क कुठली आहे? आपण कोणता ऍसेट क्लास निवडतो तिथे रिस्क आहे. सिप कधी रिस्क होऊच शकत नाही, कारण काय रिस्क सिप ही सवय आहे. बरोबर आहे. आता उलट समजा मी एखाद्या रिस्की ऍसेट क्लास मध्ये जातोय, म्हणजे आपण मगाचे जे ऍसेट क्लास बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रिस्की ऍसेट क्लास कोणता होता? सेन्सेक्स. आणि जर मी सिपची सवय लावली आणि मी जर इक्विटीमध्ये गेलो, सेन्सेक्स म्हणजे इक्विटीमध्ये समजा मी गेलो, तर मला ही सिप उलट मदत करते. अच्छा. कशी मदत करते? की म्हणजे दर महिन्याला मी थोडे थोडे पैसे टाकायला लागलो. आज कदाचित सेन्सेक्स वर आहे, उद्या खाली आहे, पुढच्या महिन्यात वर आहे, त्याच्यानंतर खाली आहे. तर या सेन्सेक्सच्या प्रत्येक पॉइंटवर
मला ती परचेस करण्याची अपॉर्च्युनिटी देते. अच्छा. त्यामुळे होतं काय, मी माझी इन्व्हेस्टमेंट किंवा परचेस ॲव्हरेज आउट करतो, तर मी उलट माझी रिस्क कमी करतोय. आता मी हे आपलं वाक्य एक क्लिअर करतो. म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, पण ही रिस्क कुठपर्यंत, या रिस्कला जर कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करायचा असेल तर सीप विल ऑलवेज हेल्प. अच्छा. म्हणजे सीप त्याला मिटिगेट करण्याचा प्रयत्न करतो किंवा मदत करतो आपल्याला. बरोबर. पुन्हा हे सगळं ॲडवायझरच्या मदतीनेच करायचं आहे हे मी नक्की सांगतो. नुसतं हे ऐकून असं होणार नाही, कारण का ॲसेट क्लास निवडणं, आपली रिस्क कॅपॅसिटी किती आहे ते समजून घेणं, हे सगळं काम ॲडवायझर किंवा चार्टर्ड CFGPचं काम असतं. त्याच्याच गायडन्सनी आपण हे करायला पाहिजे. पण सीप इज फ्रेंड इन व्होलॅटाईल ॲसेट क्लास. अच्छा. आपण आता SIP बद्दल बोलत आहोत, तर SIP मध्ये STP, SWP या पण काही टर्म्स आहेत, तर या कशा काम करतात? बघा, आता आम्हाला हसायला येतं, आम्ही आता या फील्डमध्ये आहोत. काही लोक येतात, सर आम्हाला SIP करायची आहे, आणि 15 मिनिटात म्हणतात सर आम्हाला SIP नको, SWP. कारण त्यांनी कुठेतरी रीलमध्ये ऐकलेलं असतं की SIP से बढिया SWP आहे वगैरे वगैरे. पण तुम्हाला सांगतो, SIP आणि SWP हे दोघी एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी आहेत. अच्छा. SIP म्हणजे काय झालं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मी दर महिन्याला पैसे टाकत आहे. SWP म्हणजे काय, दर महिन्याला मी पैसे काढतोय. अच्छा. आता जर टाकण्यासाठी माझ्याकडे मोठे पैसे नाही म्हणून मी छोटे छोटे पैसे टाकतोय. SWP म्हणजे काय, माझ्याकडे मोठे पैसे आहे म्हणून मी काढतोय. तर दोन्ही एक्झॅक्टली अपोजिट आहे. तर SWP म्हणजे दरवेळेस दर महिन्याला मी पैसे बाहेर काढणे. तर त्यासाठी माझ्याकडे पहिले मोठे पैसे असणं आवश्यक आहे. SIP साठी मोठे पैसे असणं आवश्यक नाही आहे, छोट्या पैशांनी पण ते काम होईल. आता SIP, आजची SIP ही उद्याची SWP होऊ शकते. कारण का आज SIP करू 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 मोठा कॉर्पस तयार करू, मग नंतर तिथून पैसे काढायला जेव्हा माझी SIP भरण्याची कॅपॅसिटी संपून जाईल, माझं ऍक्टिव्ह इन्कम बंद होईल, तेव्हा तिथून मी पैसे काढायला सुरुवात करेन. नक्कीच. म्युच्युअल फंड बद्दल आपण आताच बोलत होतो. म्युच्युअल फंड मार्फत STP राहिला एक. अच्छा. ते राहून गेला, नाही तर आपले प्रेक्षक मंडळी STP बद्दल तुम्ही सांगितलं नाही. बरोबर. आता STPचा लॉंग फॉर्म जर बघितला तर दॅट इज सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. अच्छा. आता समजा मला इथे पैसे दर महिन्याला टाकायचे, पण मला आता भीती वाटते इथे टाकायची, एकदम टाकायची मला भीती वाटते. तर मी काय करतो, एका ठिकाणी ठेवतो, तिथून दर महिन्याला काढून टाकतो, ट्रान्सफर करतो. दॅट इज कॉल्ड STP. तर हा तुमचा CFGP म्हणा किंवा ॲडवायझर मार्केट सिच्युएशन प्रमाणे STP ला जायला पाहिजे का, की SIPच डायरेक्ट करायची की SWP, याचं कॉम्बिनेशन वगैरे कसं करायचं तो नक्की सांगेल. पण STP इज डिफरंट, SIP इज डिफरंट, SWP इज डिफरंट. नक्कीच. इन्व्हेस्टमेंट करताना या सगळ्या गोष्टी, खूप छोट्या छोट्या गोष्टी माहिती असणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपण पुन्हा म्युच्युअल फंडवर येऊया. तर म्युच्युअल फंड हा कन्सेप्ट साधारण किती जुना आहे? तुम्हाला किती वाटतं, किती वर्षापासून तुम्ही ऐकून झाले? 40 वर्ष साधारण. 40 वर्ष. साधारणतः ॲव्हरेज प्रत्येकाचं उत्तर 40 वर्षाच्या आसपास येतं. कारण का काय झालं, या 30 वर्षामध्ये ना टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट झाली, नंतर इझी ॲसेस झाला, गव्हर्नमेंटचे चांगले इनिशिएटिव्ह आले की सामान्य व्यक्तीला प्रत्येक ट्रान्सपरंट पद्धतीने त्याच्या पैशाबद्दल काय होतं हे कळलं पाहिजे वगैरे वगैरे. पण या कन्सेप्टला 101 वर्ष झालेले, हे 101 वर्ष आहे. अच्छा. म्हणजे म्युच्युअल फंड हा, तुम्ही मगाशी बघितलं, म्युच्युअल फंड म्हणजे काय, सगळ्यांनी एकत्र केलेला पैसा. तर हा कन्सेप्ट खूप जुना आहे, म्हणजे स्ट्रक्चर्ड पद्धतीने चालणारा, पण 101 वर्ष जुना हा कन्सेप्ट आहे. फक्त भारतामध्ये जवळजवळ 60-65 वर्ष झाले, त्यातले पहिले 30-40 वर्ष आपल्याला कळलं नाही. कारण का काय होत होतं, कारण का तसं माध्यम अवेलेबल नव्हते आपल्याला. आणि आता जेव्हा माध्यम अवेलेबल झाले तेव्हापासून कळायला लागलं. तर आपण 30-35-40 वर्ष झाले असं म्हणतो. तर सगळेच उत्तर बरोबर आहे, पण त्याला 101 वर्ष जवळजवळ झालेली आहे. अच्छा. जर भारतामध्ये म्युच्युअल फंड आपण म्हटलं की 60 वर्षापासून आलं असेल, तर सुरुवातीच्या काळात त्याबद्दल अवेअरनेस नव्हती की काय आहे नेमकं म्युच्युअल फंड, आपण इन्व्हेस्ट करायला हवं किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हेच त्यावेळेला माहिती नव्हतं. तर आता सध्याची समोरची रिस्क बघता म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड कधी बंद पडू शकतं का? ओके. आता याच प्रश्नाबद्दल मी एक वाक्य म्हटलं की जुन्या काळी इन्व्हेस्टमेंट बद्दल म्हणा किंवा ती त्यावेळेसची नीड नव्हती. कसं त्यांचं ऍस्पिरेशन पण त्या लेवलचं नव्हतं की पोट भरलं, म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती होती, खर्च जास्त नव्हते. पण आता तो काळ बदललेला आहे. ऍस्पिरेशन्स वेगळे झालेले आहे, खर्च करण्याची स्टाईल वेगळी झालेली आहे, महागाई आलेली आहे.
त्यामुळे या सगळ्याचा विचार करावा लागतो. तर जुन्या लोकांनी का नाही विचार केला, त्यांची काही चूक नव्हती, कारण का त्यांची ती गरजच नव्हती. पण या जनरेशननी आणि पुढच्या जनरेशननी का बरं विचार करायला पाहिजे, कारण का हे सगळे प्रश्न त्यांना भेडसावत आहे. इन्फ्लेशन भेडसावत आहे, टॅक्सेशन भेडसावत आहे, आणि त्यांचे ऍस्पिरेशन, म्हणजे आज मला हे हवं, उद्या मला याच्यापेक्षा अजून चांगलं हवं. तर हे ऍस्पिरेशनला मीट करण्यासाठी तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंगची परचेस पॉवर वाढवायची आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यावर डिपेंड राहिल्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे. आता तुमचा प्रश्न होता की म्युच्युअल फंड बंद पडेल का. तर ही माझी जनरेशन, आता आपण विचार करू माझी जनरेशन आणि माझ्या आधीची जनरेशन. माझ्या आधीच्या जनरेशन पेक्षा आज मी बेटर मटेरियलिस्टिक लाईफ जगतोय का, याचं उत्तर हो आहे. कारण माझ्या आधीच्या जनरेशननी स्मार्टफोन नव्हता पाहिला, किंवा मीच माझ्या लहानपणी स्मार्टफोन पाहिला नव्हता, मलाही माहित नव्हतं की स्मार्टफोन असा येऊ शकतो वगैरे वगैरे वगैरे, किंवा कोणती टेक्नॉलॉजी येईल आणि मी कोणतं टूल वापरेल हे तेव्हाही मला माहिती नव्हतं. पण त्याच्यापेक्षा आज मी बेटर वापरतोय. माझी नेक्स्ट जनरेशन, बरोबर आहे, ही माझ्यापेक्षा अजून बेटर मटेरियलिस्टिक लाईफ जगेल. बरोबर आहे. काय यूज करेल, कोणतं टूल यूज करेल किंवा कोणतं गॅजेट यूज करेल याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. ते बाईक घेऊन उडतील, चार्टर्ड काही प्लेन राहील, काय त्यांचं गॅजेटचा प्रकार आहे हे मला माहिती नाही, पण माझ्यापेक्षा नक्की ते या जनरेशनपेक्षा नक्की बेटर मटेरियलिस्टिक लाईफ ते जगतील, याच्यात तर काही शंका नाही. जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे हो आहे की माझी नेक्स्ट जनरेशन माझ्यापेक्षा जास्त चांगलं मटेरियलिस्टिक लाईफ जगणार आहे, तोपर्यंत म्युच्युअल फंड बंद होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत, कारण मला जर चांगलं मटेरियलिस्टिक लाईफ जर जगायचं असेल तर मला इनोव्हेशन करावं लागेल. इनोव्हेशन करून मला गॅजेट्स तयार करावे लागतील. पण इनोव्हेशन करणार कोण, कंपन्याच करतील ना. मग कंपन्या जिवंत राहिले तर इनोव्हेशन होईल, आणि इनोव्हेशन झालं, कंपन्या जिवंत राहिले म्हणजे मला माझ्या पैशाचा ग्रोथ होण्याचे चान्सेस आहे, म्हणजे कोणत्या ना कोणत्या कंपन्या अस्तित्वात आहे. आणि याला दुसरं उत्तर, म्हणजे हे जर आपल्याला पडलं तर अजून एक दुसरं उत्तर आपल्याला स्वतःला एक विचारायचं आहे, कालपेक्षा आज माझा खर्च जास्त आहे का, हो. आजपेक्षा उद्या माझा खर्च जास्त होणार आहे का, हो. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा नाही येईल त्या दिवशी सगळं बंद. आणि जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर हो आहे तोपर्यंत म्युच्युअल फंड बंद होऊ शकत नाही. अगदी बरोबर. आपण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलून राहिलो, तर इन्व्हेस्टमेंट करताना एखाद्या ऍडवायझरची गरज का भासते. एकदम परफेक्ट. मी सुरुवातीला सांगितलं की वेल्थ क्रिएशन म्हणजे वेल्थ क्रिएशन किंवा फायनान्शियल फ्रीडम हे आपलं अल्टिमेट गोल आहे. काय आहे, आज माझा ऍक्टिव्ह इन्कम चालू आहे, मी मेहनत करतोय, ऍक्टिव्ह इन्कम कमवतोय. ऍक्टिव्ह इन्कमला पर्याय नाही, पण मी माझ्या आयुष्यामध्ये एका वयाला गेल्यानंतर माझं ऍक्टिव्ह इन्कम बंद होणार आहे, हे सत्य आहे. म्हणून मला माझ्या पेन्शनची प्लॅनिंग करायची आहे, मला पेन्शन तर कोणी आणून देणार नाही, तर माझं ऍक्टिव्ह इन्कम बंद होणार आहे. तर तेव्हा कुठेतरी पॅसिव्ह इन्कम माझं सुरू झालं पाहिजे. तर मी आज एक अशी तयारी केली पाहिजे की सोबत 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 माझं पॅसिव्ह इन्कम तयार झालं पाहिजे, पॅसिव्ह इन्कमची तयारी झाली पाहिजे. ते इन्कम माझ्या ऍक्टिव्ह इन्कमच्या बरोबर झालं पाहिजे. बरोबर आहे, मागेला कन्सिडर करून वगैरे वगैरे. आता हा प्रवास आहे खूप लांबचा प्रवास, आणि या लांबच्या प्रवासामध्ये इमोशनली डिसिजन घेतले तर सगळीकडे ब्रेक लागणार. आपल्याला रॅशनल डिसिजन घ्यायचे असेल तर एक ॲडवायझर आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. बरं, डॉक्टर्सनं आवश्यक आहे का, डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे, आपली तब्येत खराब झाली तर डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे, याचं उत्तर हो आहे. समजा जर आपल्याला लिगल ॲडवाइस घ्यायचं असेल तर आपण कोणाकडे जाऊ, ॲडव्होकेटकडे जाऊ, त्याच्याचकडनं आपण सर्व्हिस घेऊ. मित्राचं ऐकू का, नाही ऐकू. तब्येत खराब झाली तर आपण डॉक्टरांचं ऐकू की मित्राचं ऐकू, डॉक्टरांचं ऐकू. तर प्रोफेशनल लोकांची सर्व्हिस घेतल्याशिवाय आपण इथे पुढे जाणार नाही, कारण का हा जर्नी फार बोर जर्नी आहे. इथे कोणीतरी सोबत असल्याशिवाय ही जर्नी कम्प्लीट होणार नाही. इमोशनलचे डिसिजन रॅशनली घेता आले पाहिजे तरच आपण समोर जाऊ. त्यामुळे एक ॲडवायझरचा रोल फार महत्वाचा आहे. दुसऱ्या भाषेत सांगतो मी तुम्हाला अजून. आता आपण एवढी सगळी चर्चा केली, गोल्ड चांगला आहे, सिल्वर चांगला आहे, सेन्सेक्स चांगला आहे वगैरे वगैरे. आता सेन्सेक्स मध्ये किती कंपन्या आहेत, 30 कंपन्या आहेत. पण भारतामध्ये 30 कंपन्या नाही आहे, भारतामध्ये 5,000च्या वर कंपन्या आहेत. आता मला जर असं वाटलं की ह्या कंपनीमध्ये चांगली ग्रोथ आहे, त्या कंपनीमध्ये चांगली ग्रोथ आहे, असं मी एका मॅनेजरला किंवा एखाद्या व्यक्तीला, प्रोफेशनल माणसाला सांगितलं की बाबा तू हा सगळा अभ्यास कर आणि मला तू काही ग्रुप ऑफ कंपनीज, म्युच्युअल फंड सारखंच, म्युच्युअल फंडच म्हणजे बेसिकली एखादी
मला माझ्यासाठी एक प्लॅन तयार कर, दॅट इज कॉल्ड स्कीम. अच्छा. तर या स्कीम तयार करा. आता 5,000 कंपन्यांमधनं मला 70-80 निवडायचे आहे. हा. माझी एक स्ट्रॅटेजी तयार करायची आहे. ही एका माणसाने स्ट्रॅटेजी केली. आता त्या माणसाचा रोल तर संपला, त्याने आपल्याला काहीतरी चांगला रिटर्न देण्यासाठी प्रयत्न करतोय तो. पण त्याची स्ट्रॅटेजी तुमच्या स्ट्रॅटेजीला किंवा तुमच्या बिहेवियरला किंवा तुमच्या स्वभावाला किंवा तुमच्या वेल्थ गोलला सूट होते की नाही, हे कोण ठरवेल? हे आपला ऍडवायझर ठरवेल. म्हणजे या स्कीम जर आज 2,500 प्लस स्कीम्स अवेलेबल आहे, म्युच्युअल फंड तो सही आहे, पण इथे इतका चॉईस आहे, हा चॉईस असणंच सगळ्यात मोठं रिस्क आहे. अच्छा. तर मग मला त्याच्यातनं काहीतरी निवडायचं आहे, तुमचा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, तुम्हाला सुटेबल असलेला करायचा आहे. 5 वर्षांनी कदाचित त्याला रिबॅलन्स करायची गरज पडली, वेल्थ गोलला रिडिफाईन करायची वेळ पडली, तर हे कोण करणार? हे आपला ऍडवायझर करणार. त्यामुळे एक ऍडवायझरची नक्की गरज म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा आपल्या वेल्थ क्रिएशन जर्नीमध्ये नक्की आहे. आणि चार्टर्ड फायनान्शियल गोल प्लॅनर त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो. अच्छा. इन्व्हेस्टमेंट करताना आपण आज जो पैसा आहे, आपल्याकडे आता जो पैसा आहे, तो जर आपण 10 वर्षा आधी वापरला असता तर आपण कशा पद्धतीने वापरला असता, किंवा आपण समोर जाऊन तो पैसा कशा पद्धतीने कोणत्या याच्यात इन्व्हेस्ट करू, याला डिफाईन करण्यासाठी एखादी टर्म फायनान्स मध्ये आहे का? तुम्ही बॅक टेस्टिंग बद्दल बोलताय का? बरोबर. हा. आता काय झालंय की काय होतं की मार्केटमध्ये ना वेगवेगळे स्कीम येत राहतात. जसं आता मी तुम्हाला स्कीम सांगितली. आता प्रत्येक जण शिकत जातो, कालपेक्षा आज काहीतरी बेटर आणण्याचा प्रयत्न करतो. याच्यामुळे झालं काय आहे, पहिले एखादा व्यक्ती किंवा हुशार व्यक्ती मी त्याला अपॉइंट केलं की तू बाबा माझा पैसा हँडल कर, तू निर्णय घे, तर त्याच्यामध्ये त्याचे इमोशन्स इन्व्हॉल्व्ह व्हायचे. बरोबर आहे. तर त्याचा निर्णय कदाचित काही काही वेळा चुकतही असेल, कधी बरोबरही राहत असेल, ऍव्हरेज रेट होऊन आपल्याला चांगले रिटर्न भेटतही असतील. तर हळूहळू लोकांना असं वाटायला लागलं की नाही, आता आपल्याला काहीतरी रूल बेस काम करावं लागेल. तर नवीन नवीन स्कीम यायला लागल्या, ज्या रूल बेस यायला लागल्या. तर रूल बेसचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय झाला की समजा जर मी आज एक प्लान तयार केला किंवा एखादा अप्रोच तयार केला, तर हा अप्रोच 10 वर्षापूर्वी जर मी वापरला असता तर मला किती रिटर्न भेटले असते, 5 वर्षापूर्वी वापरला असता तर किती रिटर्न भेटले असते, आणि फ्युचरचं तर सोडा, फ्युचरसाठी तर आपण तयारी केलेली आहे, पण मी हा जो आज रूल बनवला किंवा आज मी जे काही स्ट्रॅटेजी बनवली, ही स्ट्रॅटेजी रूल बेस असल्यामुळे आधी हिने कसा परफॉर्म केला असता, कारण का डाटा तर सगळा आपल्याला अवेलेबल आहे, 40 वर्षाचा 50-60 वर्षाचा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर या डाटामध्ये फीड करून 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 त्यांनी मला किती रिटर्न दिले असते हे आपल्याला चेक करता येतं. तर या बेसिसवर पुष्कळ सारे NFOs क्लेम करतात की बाबा हा फंड आमचा चांगला का आहे, कारण का अशा अशा परिस्थितीमध्ये, अशा व्होलेटाईल परिस्थितीमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये यांनी अशी रिटर्न दिले असते. अच्छा. ठीक आहे. आता याच्यात एक चॅलेंज आहे. म्हणजे चॅलेंज काय आहे, नवीन व्यक्ती ज्याला असं वाटतं की ऍडवायझरची आपल्याला गरज नाही, मला आता तर डाटा भेटला, एक स्कीम आली, त्याची स्ट्रॅटेजी आली, ही स्ट्रॅटेजी गेल्या 20 वर्षामध्ये कशी परफॉर्म करते आणि कसं परफॉर्म केलं मला माहिती आहे, मी आता कन्व्हिन्स झालो, आता मला याच्यात पैसे टाकायला पाहिजे. एवढं जर रेडीमेड सोल्युशन माझ्याकडे आहे तर मला ऍडवायझरची काय गरज आहे, एखाद्या चार्टर्ड फायनान्शियल गोल प्लॅनरची काय गरज आहे, हे लोकांच्या डोक्यात येऊ शकतं. पण आता हे बॅक टेस्टिंग कशाचं झालं माहितीये का? हे बॅक टेस्टिंग झालं डाटाचं, की या वेळेस काय झालं, या वेळेस काय झालं, या वेळेस झालं असतं तर काय झालं असतं, हा डाटा झाला. पण त्या परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टरने कसं बिहेव केलं याचं तर बॅक टेस्टिंग होऊ शकत नाही. हे बिहेवियरला मॅनेज कोण करणार? ऍडवायझर करणार किंवा CFGP करणार. म्हणून बॅक टेस्टेड फंड येऊ द्या, कोणतेही रूल बेस्ड फंड येऊ द्या, पण स्वभावाला किंवा बिहेवियरला हँडल करण्यासाठी आपल्याला एक ऍडवायझरची गरज नक्की असते. अगदी बरोबर. आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो किंवा आपण जेव्हा पैसा टाकतो, तर पैसा केव्हा काढायचा किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंडमधून पैसे केव्हा काढायचे याची काही एक वेळ पर्टिक्युलर असतं का, किंवा आपल्या सोयीप्रमाणे आपण काढू शकतो? मला वाटतं तुम्ही टायमिंग बद्दल विचारता का? साधारण काय होतं मार्केटमध्ये ना, अब मार्केट ऊपर आहे, पैसे निकालो, अब डालो, असं काहीतरी चालू राहतं मार्केटमध्ये. बरोबर आहे. बघा, आपण सुरुवातीलाच CFGPचा रोल सांगताना सांगितलं की आपण वेल्थ गोल किंवा फायनान्शियल गोल डिफाईन करतो. आता माझा जर गोल, फायनान्शियल गोलसाठी काय महत्वाचं आहे, ड्युरेशन महत्वाचं आहे, की किती वर्षांनी मला तिथे पोहोचायचं आहे, मला हा खर्च किती वर्षांनी करायचा आहे, म्हणजे वेळ आला.
ती वेळ संपली तर मी पैसे काढायला पाहिजे. म्हणजे मी माझं वेल गोल जर अचीव्ह केलं तर मी पैसे काढायला पाहिजे. आणि मी जर वेल गोल अचीव्ह व्हायचं राहिलं असेल तर मी तसाच इन्व्हेस्टेड राहिलो पाहिजे. इतकं सिंपल आहे. म्हणजेच याचा अर्थ मला माझ्या पैशाची गरज आहे तेव्हा मी पैसे काढेल, मला पैशाची गरज नाही तेव्हा तो इन्व्हेस्टेड राहील. इतकं सिंपल आहे. जर तेव्हा मार्केट अप्स अँड डाऊन काही राहिलं त्याच्यात तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या एकदम परफेक्ट. यासाठी आपल्याला सीएफजीपी ची आवश्यकता आहे आणि ऍडवायझरची आवश्यकता आहे. काय होतं, तुमचा सीएफजीपी किंवा ऍडवायझर काय करतो, तुम्हाला तुमचं वेल गोल डिफाईन करतो. वेल गोल डिफाईन केल्यानंतर जसं जसं वेल गोल जवळ येतं तसं तसं तो शिफ्टिंग करायला लागतो तुमच्या फंडचा. आणि जेव्हा तुमचं वेल गोल असतं तेव्हा तुमच्या वेल्थवर मार्केटच्या चढ उताराचा परिणामच नाही होत. अच्छा. किंवा तो निग्लिजिबल होईल याची काळजी घेतो. हे फक्त तुमचा सीएफजीपी करू शकतो, तुम्ही करू शकत नाही. म्हणूनच इथे महत्वाचं आहे सीएफजीपी किंवा ऍडवायझरची गरज आपल्याला नक्की असते. तर तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे की जे या फील्डमध्ये पहिले म्हणजे वेळ देऊन काम करतात आहे, आपले रिसोर्सेस वापरतात आहे, अभ्यास करतात आहे, अशा लोकांच्या मदतीनेच आपण आपलं वेल गोल प्लॅनिंग करायला पाहिजे. नक्कीच. म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो तर या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं अंतिम लक्ष काय असायला हवं तुमच्या मते? बघा, आपण सुरुवातीला फायनान्शियल फ्रीडम, बरोबर, फायनान्शियल फ्रीडम मला अचीव्ह करता आली पाहिजे आणि ती म्युच्युअल फंडनीच होऊ शकते. हा आपला गेल्या 40 वर्षाच्या डाटावरनं असलेल्या सगळ्या अनुभवांवरनं, म्हणजे 20 वर्षाचा अनुभव आम्हाला आहे याच्यात, पण असलेला डाटा आणि असलेले ऑप्शन्स जे आता अवेलेबल आहे या सगळ्याचा विचार केला असता फायनान्शियल फ्रीडम ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातूनच आपल्याला भेटू शकते, शांततेने आणि चांगल्या पद्धतीने. हा आपला विश्वास आहे. तर आपलं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे माहिती आहे का? मला फायनान्शियल फ्रीडमला पोहोचायचं आहे. फायनान्शियल फ्रीडमची डेफिनेशन काय आहे? पैशाने पैसा कमवला पाहिजे. ठीक आहे. आज मी मेहनत करतोय, पैसा कमवतोय, पैशासाठी मेहनत करतोय आणि माझं इन्कम येत आहे. उद्या मी मेहनत नाही करणार, माझा पैसा मेहनत करेल, तो पैसे कमवेल आणि तो मला देईल. या स्टेजला पोहोचणं हे आपलं अंतिम ध्येय आहे. याला अजून सोप्या भाषेमध्ये समजायचं असेल तर माझ्याकडे सगळा असलेला पैसा तो एका ठिकाणी असा पूलमध्ये असावा. त्याला आपण म्हणू विहीर म्हणू. विहिरीला झरे असतात, त्याला आपण 4-5 झरे सोडून देऊ. मला पाणी जेव्हा पाहिजे तेव्हा त्या विहिरीतनं मी काढील. त्या पाण्याचं काय करायचं ते मला ठरवायचं आहे. शेती करायची आहे की प्यायला वापरायचं आहे की फेकायला वापरायचं आहे की एन्जॉय करायला वापरायचं आहे ते मी ठरवील. पण माझी विहीर कधी कोरडी पडणार नाही अशी मी व्यवस्था करेल. कारण का झऱ्यांमधनं पैसे येत, आपलं पाणी येत राहील, विहिरीमधनं मला हवं तेवढं पाणी काढील आणि नेहमी विहीर भरलेली राहील. सेम आपल्या पैशाबद्दल, आपल्या वेल्थबद्दल म्युच्युअल फंडातून आपल्याला साध्य करायचं आहे. जेव्हा पैसे लागेल तेव्हा मी पैसे काढेल, काढण्याचा दर मी ठरलेला राहील, त्या रूलप्रमाणे मी काढेल, बाकीच्या वेळेस तो पूल वाढत राहील. हेच अंतिम ध्येय आपल्या म्युच्युअल फंडचं असलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही खूप छान उदाहरणामार्फत हे समजवलं की आपल्याला त्या अंतिम लक्ष्यापर्यंत कसं पोहोचायचं आणि तेवढ्या त्या वेळात ते कसं बसवायचं पण आहे. आता जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत, जे इन्व्हेस्टमेंट करू पाहतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिला सल्ला हा आहे की सगळ्यात पहिले एक ॲडवायझर पकडा. चार्टर्ड फायनान्शियल गोल प्लॅनर असो किंवा ॲडवायझर असो, यांना तुम्ही पकडा. स्वतःचे वेल्थ गोल डिफाईन करा आणि स्टार्ट अर्ली. याचं मी एक छोटंसं एक्झाम्पल देईन. SIP सगळ्यांना कल्पना आलेली आहे. दर महिन्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो. आता समजा मी 10 वर्ष 3,000 रुपयाची SIP केली, म्हणजे दर महिन्याला मी 3,000 रुपये इन्व्हेस्ट करायला लागलो म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून, असं आपण समजू. मी 10 वर्ष फक्त इन्व्हेस्टमेंट केली आणि थांबून गेलो. आता माझ्याच्याने नाही जमत असा विचार करून मी थांबून गेलो आणि पुढची 30 वर्ष मी वाट बघितली, काहीच केलं नाही. एक दुसरा व्यक्ती आहे, त्यांनी हा विचार केला की इतक्या लवकर कुठे सुरुवात करायची आहे मला, मी पहिले 10 वर्ष एन्जॉय करतो, नंतर माझी इन्व्हेस्टमेंट चालू करतो. आणि दुसऱ्या व्यक्तीने पहिले 10 वर्ष काहीच SIP केली नाही किंवा इन्व्हेस्टमेंट केली नाही, पण पुढचे 30 वर्ष त्यांनी रेग्युलर SIP केली. 3,000 रुपये तो 30 वर्ष भरले. आता कोणत्या व्यक्तीने जास्त पैसे भरले? दुसऱ्या व्यक्तीने जास्त पैसे इन्व्हेस्ट केले, तिप्पट इन्व्हेस्ट केले. पण वेल्थ कोणाची जास्त क्रिएट झाली? सरप्राइझिंगली पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीपेक्षा दुप्पट आपली वेल्थ क्रिएट केली. याच्यावरनं हे लक्षात येत आहे आपल्याला जास्त पैशाची गरज नाही आहे वेल्थ क्रिएट करण्यासाठी. आपल्याला गरज आहे लवकर स्टार्ट करण्याची.
आणि त्यासाठी एक ॲडवायझर नक्की पकडा, त्याच्याकडनं समजून घ्या आणि छोट्या पैशांनी ताबडतोब सुरुवात करा, असं मला वाटतं. नक्कीच सर, तुम्ही खूप मोलाचा सल्ला दिला की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसा किती आपण त्यात टाकतो यापेक्षा आपण किती लवकर त्याची सुरुवात करतो हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत, जे इन्व्हेस्ट करू पाहतात, त्यांना ज्या काही छोट्या छोट्या टर्म्सबद्दल माहिती नसते की काय आहे नेमकं म्युच्युअल फंड, SIP काय आहे किंवा बॅक टेस्टिंग, या ज्या सगळ्या टर्म्स आहेत म्युच्युअल फंडमधल्या, तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या. तुमचा मनापासून आभार. तुम्ही शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये आलात. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह, ज्यात आपण फायनान्सलाच अधिक सविस्तरपणे जाणून घेऊयात सरांसोबतच. तोपर्यंत बघत रहा शंखनाद न्यूज. खूप खूप धन्यवाद.